Dear students, I am Dr. Rajiv Sapre and this is the 12th lecture in case of the chapter Coordinate Geometry. This is the part of video lecture series about SSC Mathematics. I appeal you to subscribe my channel so that you will be taking advantage of all the lectures that I will upload on YouTube. Name of my channel is Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Okay, coming to the chapter, we have seen section formula, right? And also we have seen centroid formula. What was the section formula? You know, if you have 2 points, A say x1, y1 and B is another point, say x2, y2. So this is the situation. A is here, B is here. Coordinates of A are x1, y1 and coordinates of B are x2, y2. And if you have a point P on this line segment AB, which divides the line segment AB in the ratio m:n, point is in between A and B. So situation is this, A, P, B. Then we are interested in finding coordinates of P, and coordinates of P are mx2 plus nx1 upon m plus n, right? And plus comma my2 plus ny1 upon m plus n. Okay, what is the midpoint formula? Midpoint formula I told you. Midpoint मुळे काय होतं, P हा एक्झॅक्टली A आणि B च्या मध्ये असतो. म्हणजे AP जे अंतर असणार तेवढंच PB अंतर, म्हणजेच AP अपॉन PB हे काय होणार, सेम होणार. AP आणि PB ची लांबी जर समान असेल तर AP अपॉन PB हा जो रेशो आहे तो एकाच एक आहे, 1 असणार ना तो रेशो. म्हणजेच मग त्यावेळी M आणि N मी 1 आणि 1 घ्यायचे. त्यामुळे मिडपॉइंट फॉर्म्युला जो तयार होतो, मिडपॉइंट फॉर्म्युला कशाचा मिडपॉइंट, पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, हा मुद्दा महत्वाचा आहे की माझ्याकडे AB ही लाईन सेगमेंट आहे, त्याच्यामधल्या A चे कोऑर्डिनेट्स आहेत x1, y1, B चे x2, y2. तर मिडपॉइंट काय, तर x1 प्लस x2 अपॉन 2 दिस विल बी द x कोऑर्डिनेट आणि y1 प्लस y2 अपॉन 2 दिस विल बी द y कोऑर्डिनेट. ओके, आता पुढचा मुद्दा काय बघितला आपण की सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. म्हणजे काय झालं बघा, हा समजा मी ट्रायंगल घेतला, मी रफ स्कीमॅटिक फिगर्स काढतो. दीज आर नॉट ॲक्च्युअल जॉमेट्रिकल फिगर्स ऑप्टेन्ड बाय ॲक्च्युअल पेन्सिल अँड कंपास अँड स्लेट and ruler. So this is suppose the point coordinates are say x1 comma y1, B coordinates are suppose x2 comma y2 and C coordinates are x3 comma y3. Then you know something called median. Median is, you know, AM is the median. What is the description of this AM? It joins the A and midpoint of opposite sides. Okay, we have this property that all the three medians of the triangle, when you draw, they are concurrent. That means they pass through a same point. So this is say BN and this is CP. AM, BN, CP are medians. It means what? BN is a median when you say N हा A आणि C चा मध्यबिंदू आहे, मिडपॉइंट, त्यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच ती मेडियन. आणि आपल्याला असं माहिती आहे की मेडियन्स आर कॉन्करंट, आणि हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्सी आहे ज्यालाच म्हणतात सेंट्रॉइड, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल ABC. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC is a point which divides median AB internally in ratio 2:1. सो हा जो पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे, समजा हा मी आता सेंट्रॉइड जनरली G ने दाखवतात, तर A to G जे अंतर आहे ते आणि G to M हे जे अंतर आहे म्हणजेच काय, AG अपॉन GM हा रेशो काय असणार, 2:1. याचा अर्थ हे 2 सेंटीमीटर आणि हे 1 सेंटीमीटर असं नव्हे, हे 8 सेंटीमीटर असेल तर हे 4 सेंटीमीटर, हे 6 सेंटीमीटर असेल तर हे 3 सेंटीमीटर, असा त्याचा अर्थ आहे. दोनास एक हा रेशो आहे. दे आर नॉट द लेंथ्स ऑफ दीज सेगमेंट्स. तर आपण ह्याचे कोऑर्डिनेट्स बाय सेक्शन फॉर्म्युला काढले होते.
ए जर x1 y1 असेल म्हणजे तो ट्रायंगल जो आहे ABC त्याचे व्हर्टायसिस काय घेतले आपण x1 y1, B इज x2 y2 आणि C जर x3 y3 असेल तर सेंट्रॉइड जो G आहे त्याचे कोऑर्डिनेट्स येतात लाईक मिड पॉइंट फॉर्म्युला x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 ते 3 आहेत ना, तिथे काय होतं बघा x1 प्लस x2 अपॉन 2. सो इट इज इझी टू रिमेंबर. सी आपणाला लक्षात ठेवण्यासाठी काही स्वतःची टेक्निक्स डेव्हलप करावी लागतात. आपण जर असं लक्षात ठेवलं की ओके मिड पॉइंट फॉर्म्युल्यामध्ये 2 कोऑर्डिनेट्सची बेरीज भागिले 2 आहे, इथे 3 कोऑर्डिनेट्सची बेरीज भागिले 3 आहे. 3 कोऑर्डिनेट्स कोणते? x कोऑर्डिनेट्स ऑफ ABC, इथे y कोऑर्डिनेट्स ऑफ ABC. सो एवढा विषय आपण केलेला होता. सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला. पुन्हा पुन्हा हे रिवाइज करणं हा त्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. रिव्हिजन जेवढी तुम्ही चांगल्या प्रकारे कराल तेवढं तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर काल आपण शेवटी जो प्रॉब्लेम बघितला होता त्याच्यामध्ये आपण जर पॉईंट्स दिलेले असतील तर आपण त्याचा तिन्ही पॉईंट्स म्हणजे तो प्रॉब्लेम जनरली असा असतो की ए आणि बी हे 2 पॉईंट्स त्यांचे कोऑर्डिनेट्स देतात आणि तुम्हाला सांगतात की टी हा पॉईंट त्याचे पण कोऑर्डिनेट्स तुम्हाला देतात, तो ए बीला डिव्हाइड करतो तर तो रेशो कॅल्क्युलेट करा असं तुम्हाला ते विचारतात. सो येस, लास्ट टाइम वी हॅव डन दॅट प्रॉब्लेम. अगेन इन द रिव्हिजन पार्ट वी विल डू दॅट. ओके, नाउ वी विल प्रोसीड फॉर say problem number 4 of the exercise 5.2. problem number 4 of exercise 5.2. काय प्रॉब्लेम आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 4 काय आहे बघा. तो असा आहे की इफ P इज द सेंटर ऑफ द सर्कल. बघा इथे प्रॉब्लेम आहे. P इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड AB इज अ डायमीटर. AB हा त्या सर्कलचा डायमीटर म्हणजेच व्यास आहे आणि P हे त्या सर्कलचं सेंटर आहे म्हणजेच केंद्र बिंदू आहे सर्कलचा P हा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट B इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट A अँड P आर गिवन. म्हणजे आता काय सिच्युएशन झाली बघा. सिच्युएशन अशी झाली की एक सर्कल दिलेलं आहे तुम्हाला, लक्षात घ्या. आय विल ड्रॉ द सर्कल हिअर. दिस इज सपोज द सर्कल. ओके, आणि काय सांगितलंय तुम्हाला की P इज द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे आता समजा त्याचा आपण एक काय डायमीटर घेऊया. एक डायमीटर आपण त्या सर्कलचा घेऊया. सपोज दिस इज द डायमीटर ऑफ द सर्कल. तर त्या डायमीटरवर हे सेंटर असणार ना. सपोज हिअर इज द सेंटर, कॉल इट ॲज P. P इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड AB इज द डायमीटर. सो दिस इज द सिच्युएशन. AB इज द डायमीटर. ओके, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट B. तुम्हाला ह्या B चे कोऑर्डिनेट्स काढायचे. समजा मी ते x आणि y मानले. ओके, इफ कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट A चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत 2, -3. कोऑर्डिनेट्स ऑफ A आर 2, -3 आणि P चे पण दिलेले आहेत तुम्हाला -2, 0 रिस्पेक्टिव्हली असं तुम्हाला दिलेलं आहे. आता जी काही जॉमेट्री तुम्ही आत्तापर्यंत शिकलेले आहात, यू ऑलवेज नो दॅट if AB is the diameter, P is center of the circle. त्यामुळे AB चा P हा मध्यबिंदू असणार, मिड पॉइंट असणार. बरोबर ना. कुठलाही डायमीटर्स किती काढता येतात आपल्याला सर्कलमध्ये? इन्फिनाइटली मेनी. प्रत्येक डायमीटरवर सेंटर हे असणारच आणि सेंटर ऑलवेज डिव्हाइड्स द डायमीटर इन द रेशो 1:1. कारण काय, सेंटर हा डायमीटरचा मध्यबिंदू असतो. सेंटर इज मिड पॉइंट ऑफ द डायमीटर. ओके, त्यामुळे काय लिहिता येईल बघा. मला त्याचं उत्तर असं लिहिता येईल. हिअर A इज 2, -3. ओके, P इज -2, 0 अँड लेट यू टेक B ॲज x, y. B आपण x, y घेऊ शकतो. द सेंटर ऑफ द सर्कल, दिस सेंटेन्स मस्ट बी रिटन. Center of the circle, what it is the midpoint of diameter. Is midpoint of diameter. Center of the circle is midpoint of diameter. Okay, so by midpoint formula,
काय मिळणार बघा तुम्हाला, मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करून मला हा पॉईंट मिळणार ना, कारण हा मिड पॉईंट आहे ए आणि बीचा. सो -2 विल बी 2 + x/2 आणि 0 विल बी -3 + y/2. ओके. सो व्हॉट डज दिस मीन, -4 हे क्रॉस मल्टिप्लाय करा, 2 आणि -2चा गुणाकार इज इक्वल टू 2 + x आणि इथे 0 इज इक्वल टू -3 + y. त्यामुळे काय होईल बघा, x विल बी -4 - 2 इज इक्वल टू x आणि इथे 3 इज इक्वल टू y. त्यामुळे x विल बी व्हॉट, -6 आणि y विल बी 3. सो व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट B? B it is -6, 3. So see how effectively we have made use of the midpoint formula. इफेक्टिव्हनेस लक्षात घ्या. मिडपॉईंट फॉर्म्युला आपण शिकलात, बरोबर आहे, तो डेव्हलप केला आपण, ते सुद्धा अगदी ओके आहे. सेक्शन फॉर्म्युला काय, त्या प्रूफमध्ये काही फारसं काठिण्य नाहीच आहे, नथिंग डिफिकल्ट इन दॅट प्रूफ. बट सी हाऊ ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स काय आहे की ह्या ज्या लहान लहान गोष्टी आपण डेव्हलप करतो, सिद्ध करतो, त्याचा पुढे आपणाला कसा वापर करता येतो, त्या अप्लाय कशा करतो आपण, हे समजून घ्या. दॅट इज द अप्लाइड पार्ट ऑफ व्हॉट एव्हर थिअरी यू आर लर्निंग. थिअरी नुसती डेव्हलप केली जात नाही शास्त्रामध्ये, त्याचं ॲप्लिकेशन सुद्धा डेव्हलप होतात, ती महत्त्वाची असतात. ठीक आहे. सो दॅट वॉज 4th प्रॉब्लेम. नाव सी द 5th प्रॉब्लेम. त्यांनी काय म्हटलंय बघा आता, फाइंड द रेशो इन विच, 5वा प्रॉब्लेम बघा इथे काय आहे, फाइंड द रेशो इन विच द पॉइंट, काय पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत बघा, P, K, 7. ओके. डिवाइड्स द सेगमेंट जॉइनिंग, डिवाइड्स P, K, 7 डिवाइड सेगमेंट जॉइनिंग पहिला पॉइंट बघा A. व्हॉट आर कोऑर्डिनेट्स ऑफ A? बघा तिथे काय आहेत, 5वा प्रॉब्लेम करतोय आपण, 8, 9. ओके. अँड B 1, 2 अँड ऑल्सो फाइंड K. दिस इज द प्रॉब्लेम. ओके. आता काय बघा, आपण आधी सोल्युशनमध्ये ना प्रथम पॉईंट्स लिहायचे, कोऑर्डिनेट्स लिहायचे, ह्या चांगल्या सवयी लावून घ्या. ए म्हणजे काय आहे, 8, 9. बी काय आहे, 1, 2 आणि त्या पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, K, 7. पी इज K, 7. ओके. पी डिव्हाइड्स दिलेलं आहे आपणाला, हा आपण नव्हे शोध लावला, तर पी डिव्हाइड्स लेट म्हणूया आपण, कारण आपण तो रेशो m:n मानणार. जेव्हा आपण असं मानत असतो, आपण जेव्हा हे कन्सिडर करत असतो, त्यावेळी लेट मागे लावायचं. लेट पी डिव्हाइड्स, ओके, सेगमेंट AB in the ratio m:n. P divides segment AB in the ratio m:n. मग त्याच्यामुळे काय होईल बघा, P जर m:n या रेशोमध्ये तो डिवाइड करत असेल, तर मला आता इथे बघा P च्या बाबतीमधला y कोऑर्डिनेट माझ्याकडे आहे, बरोबर ना. त्यामुळे सेक्शन फॉर्म्युला मी y कोऑर्डिनेटसाठी वापरणार. y कोऑर्डिनेटसाठी सेक्शन फॉर्म्युला काय आहे, y इज इक्वल टू काय येतं, तर my2 + ny1 अपॉन m+n, बरोबर ना. तर m आणि n आपण तसेच ठेवणार, पण मला आता हा पॉईंट आहे, म्हणजे हा तुमचा x1 y1 आहे आणि हा तुमचा x2 y2 आहे. त्यामुळे हे 7 जे आहेत ते मला काय लिहिता येतील, सो 7 इज इक्वल टू m × y2. y2 किती आहे बघा, 2. सो इट विल बी 2m प्लस y1 9 आहेत, तो 9n आणि अपॉन m+n, बरोबर ना. सो क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होईल, 7m + 7n इज इक्वल टू 2m + 9n. बघा नीट समजावून घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, 7 × m+n म्हणजेच काय, 7m ला गुणायचं, 7 ने n ला गुणायचं, म्हणजे 7m + 7n. हे आहे तसेच. आता आपल्याला m आणि n ह्यांचा रेशो काढायचा आहे, त्यामुळे एका बाजूला m घ्यायचे, दुसऱ्या बाजूला n घ्यायचे. मग काय होईल बघा, हा 2m जो आहे तो इकडे आणूया, म्हणजे इकडे काय होईल, 7m - 2m आणि इकडे काय होईल, 9n - 7n. म्हणजे हे काय झालं, 5m इज इक्वल टू 9 - 7 म्हणजे 2n.
म्हणजेच एम अपॉन एन जर मी केलं तर इकडे काय होणार 2/5. बघा एन मला इथे नको आहे म्हणून तो त्याने इकडे खाली आणायचा आणि इथे 5 नको आहे तो मला इकडे खाली आणावा लागेल. म्हणजेच तो रेशो काय झाला, व्हॉट इज द रेशो इन विच इट डिव्हाइड्स, इट इज 2:5. त्यामुळे तुम्ही काय कन्क्लुजन लिहिणार, पी डिव्हाइड्स ए बी इंटरनली. हे ॲड कराय कारण हे नंतर तुम्हाला त्यात तुमच्या चॅप्टरमध्येच एक्सटर्नल डिव्हिजन सांगितलेलं आहे. इंटरनली इन द रेशो 2:5. मग आता हा रेशो वापरून मला हा के काढता येईल. के म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे मला. सो के विल बी इक्वल टू, अगेन वी शुड से बाय सेक्शन फॉर्म्युला व्हॉट विल बी के म्हणजे कशासाठी मी सेक्शन फॉर्म्युला वापरणार आता, एक्स कोऑर्डिनेट. के हा एक्स कोऑर्डिनेट आहे पीचा, जो पॉईंट ए बीला 2:5 या रेशोमध्ये डिव्हाइड करतोय. म्हणजे आता तुम्हाला एम आणि एनच्या ॲक्च्युअल व्हॅल्यूज मिळाल्या. म्हणजे आता मी काय म्हणणार बघा, के म्हणजे काय होणार बघा, एम x2. व्हॉट इज x2, 1 आहे. त्यामुळे ते काय होणार बघा, एम x2 म्हणजेच काय होणार 2 × 1 प्लस एन × x1 म्हणजेच 5 गुणिले x1 किती आहे बघा 8. सो 5 × 8 आणि अपॉन 2 + 5 म्हणजे 7. म्हणजेच काय झालं 2 + 40/7 म्हणजेच ते 42/7 आणि 42/7 म्हणजेच 6. लक्षात आलं का. त्यामुळे के ची व्हॅल्यू काय आली, 6 आली. आणि तो जो रेशो त्यांनी विचारला होता m:n तो काय आला 2:5 आला. बघा असा हा प्रॉब्लेम सोडवायचा. काय झालं बघा या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या होत्या. एक म्हणजे या के ची व्हॅल्यू आणि रेशो. पण ते रेशो काढण्यासाठी मला काय लागतं, mx2 + nx1/m+n हा एक्स कोऑर्डिनेट आणि my2 + ny1/m+n हा वाय कोऑर्डिनेट. इथे मला ज्या पॉईंटने ए बीला डिव्हाइड केलेला आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट दिलेला आहे म्हणून मी तो वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला यूज केला आणि एम आणि एन कॅल्क्युलेट केलं. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि वन्स यू गेट दॅट व्हॅल्यूज ऑफ एम अँड एन यू कॅन अप्लाय इट फॉर एक्स कोऑर्डिनेट्स आणि मला के मिळवता येईल. So see the steps that we follow in doing this problem. That is, those steps are very important. Okay. So now coming to problem number say 6. Problem number 6 of say 5.2. 6 from 5.2. काय problem आहे बघा. Find the coordinates of the midpoint of the segment. Very very simple problem. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिडपॉइंट. कशाचा मिडपॉइंट काढायचा आहे तुम्हाला, 2 पॉईंट्स. मग आपण असं म्हणूया लेट ए पहिला पॉईंट काय आहे 22-20 22,20 अँड बी 0,16. बी द गिव्हन पॉइंट्स. ओके. Let P be midpoint of AB. P be midpoint of AB. So what will be P? मिडपॉइंटचा जो फॉर्म्युला आहे. सो इथे आपण काय म्हणणार बघा, हे तुमचे मी पाहिजे तर असं लिहा तुम्ही. हिअर दिस इज बेटर. हिअर x1 इज 22, y1 इज 20, x2 इज 0, y2 is 16. Okay. Then what? By midpoint formula. काय होईल बघा. मिडपॉइंट फॉर्म्युला काय आहे, एक्स मिडपॉइंट जर x, y असेल तर x काय असतं x1 + x2/2 आणि y काय असणार y1 + y2/2. मग इथे तुमचं x1 आणि x2 काय आहे 22 आणि 0. सो x विल बी 22 + 0/2 आणि y विल बी 20 + 16/2. मग 22 आणि 0 यांचं ॲडिशन किती 22/2 11. म्हणजे x बरोबर 11 झालं आणि y बरोबर 20 आणि 16 36/2 18 झालं. त्यामुळे तो जो मिडपॉइंट आला. सो व्हॉट वी कॅन से मिडपॉइंट ऑफ ए बी
is 11,16. This will be the answer. 11,18. Sorry, 11,18. हे 18 आहेत. 11,18. Did you understand? काहीच त्याच्यामध्ये कठीण नाही आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. मिड पॉइंट कॅल्क्युलेट करणं, दिस इज व्हेरी सिम्पल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम वी विल डू. से प्रॉब्लेम नंबर 6 फ्रॉम एक्झरसाइज 6 नव्हे, प्रॉब्लेम नंबर 7 नाव फ्रॉम त्यातला सुद्धा आपण तिसरा करूया. 7 मधला तिसरा, कारण ते सर्व एकाच टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. फ्रॉम द प्रॉब्लेम सेट 5.2. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, फाइंड द सेंट्रॉइड ऑफ द ट्रँगल. वी हॅव टू फाइंड सेंट्रॉइड ऑफ द ट्रँगल. सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल ABC. आपण त्यातला तिसरा प्रॉब्लेम करतोय, त्यामुळे ए आपण घेऊया 4,7. पहिला जो कोऑर्डिनेट असेल ना तो ए घ्यायचा. त्याला नावं काही द्या तुम्ही, पण जनरली ABC असे देतात. PQR, RST असलं काहीतरी देत नाहीत. A, P, X अशी व्हर्टायसिसना नावं नाही देत. दिली म्हणून काही बिघडतं का? नाही, परंतु तसं ते नाही करत. B इज वॉट, सेकंड पॉइंट 8,4. आपण तिसरा प्रॉब्लेम करतोय. आणि C इज 7,11. म्हणजे आपण काय म्हणणार, दिस इज हिअर. ते जे 3 कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण x1 y1 मानतो, त्यामुळे x1 इज 4, y1 इज 7. दुसरा जो पॉइंट आहे त्याचे x2 y2, सो हिअर x2 इज 8, y2 इज 4. तिसरा जो आहे तो x3 y3, सो x3 इज 7, y3 इज 11. सो बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, ओके. व्हॉट इज x? सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3 आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. मग काय होईल बघा, x इज इक्वल टू हे x1 हे x2 हे x3, म्हणजेच काय होईल 4 प्लस 8 प्लस 7 डिवायडेड बाय 3 आणि y इज इक्वल टू हे y1 हे y2 हे y3, सो इट इज 7 प्लस 4 प्लस 11 डिवायडेड बाय 3. म्हणजेच काय झालं, 4 आणि 8 12 आणि 7 19, सो x बरोबर 19/3 आणि y बरोबर 7 आणि 4 11, 11 आणि 11 22. त्यामुळे ते किती येणार, 22/3. बरोबर आहे ना, 22/3. सो फायनली यू कॅन डिक्लेअर सेंट्रॉइड of triangle ABC is, what is that, 19/3, 22/3. This is the centroid. I hope you understood whatever is discussed in this lecture. Again, I appeal all of you that you subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of these lectures. Okay, thank you.